काहीच कळत नाही असं आव आणू नकोस. नचिकेतचा, निकीचा, घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना तुला, तर विराज सरांना लग्नासाठी होकार द्यावा लागेल तुला. पण तसं केलं नाहीस ना, तर हे सत्य मिनिटभराचं स्वप्न ठरेल आणि खाडकन भानावर येऊ आपण. पुरुषांचा अहंकार दुखावला ना, तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. विराज सर प्लीज प्लीज थांबवा हे सगळं. काय थांबव? हेच माझ्या घरच्यांना मदत करणं, आमच्यावर उपकार करणं, हे सगळं तुम्ही का करताय ना तुम्हाला चांगलंच माहितीये. का करतोय? मी तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली येऊन तुम्हाला लग्नासाठी हो म्हणावं म्हणून. हो म्हण, माझं प्रेम आहे तुझ्यावर. सर हे प्रेम नाहीये, हा व्यवहार आहे. मला आर्थिक मदत करून त्याच्या बदल्यात माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय की मी तुम्हाला हवा तो निर्णय घेईन, आणि मला ते मान्य नाहीये. सर मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही कितीही काहीही केलं ना, तर मी तुमच्या बरोबर लग्न करणार नाही. विराज प्लीज समजून घ्या. माझ्या मनात माझ्या जोडीदाराला घेऊन ज्या कल्पना आहेत त्यात तुम्ही नाही बसत. तुम्ही चांगले आहात पण स्वार्थी आहात, व्यवहारी आहात. सॉरी पण मला नाही तुमच्या बरोबर कम्फर्टेबल वाटत. त्यामुळे प्लीज प्लीज आपण हा विषय इथेच बंद करूया. अर्पिता, मी स्वार्थी आहे, मी व्यवहारी आहे, मान्य आहे. एक कॉल, तुझी बहीण कॉलेजच्या टीमविषयी पुन्हा तुमच्या चाळीत क्रिकेट खेळताना दिसेल. एक कॉल, तुझा भाऊ पुन्हा स्पर्धा परीक्षांचे पेपर खरडताना दिसेल. तू मला नकार देऊ शकतेस तर मी सुद्धा हे सगळं करू शकतो. तुझ्या आनंदी घराचं नरक करून टाकेन मी. याचं स्वप्न का पडलं असेल? अरे उठलीस? बापरे, एवढा उशीर कसा काय झाला? अलार्म वाजला नाही का? बाबा मला उठवायचं ना. हो अर्पिता, एक दिवस नाही उठलीस तर काही प्रॉब्लेम आहे का? नेहमी उठतेसच ना. म्हटलं कोकरू झोपले तर झोपू दे. हो तसं नाही हो, बाजारात जायचं होतं ना मला भाजी घ्यायला. अर्पिता काळजी करू नकोस, नचिकेतला पाठवले बाजारात, तो येईल आता. मी मस्तपैकी चहा करतोय, जाऊन फ्रेश होऊन ये, मग चहा पिऊन गप्पा मारू. नचिकेतचा, निकीचा, घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना तुला, तर विराज सरांना लग्नासाठी होकार द्यावा लागेल तुला.
पुरुषांचा अहंकार दुखावला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.